दरम्यान आपली मुलगी एखाद्या गरीबाच्या घरी द्या पण श्रीमंताला देऊ नका, अशी खरं तर एक विनवणी गौरीच्या वडिलांनी केलेली आहे। अंत्यसंस्कारादरम्यान तिच्या वडिलांनी केलेला आक्रोश अंगावर मात्र काटा आणणार आहे। मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, पपकेवर जाऊ नका। त्याच्यासाठी केली पण त्याला म्हणत मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, पपकेवर जाऊ नका। त्याच्यासाठी केली पण त्याला म्हणत एवढ्या 6,000 लोकात लग्न केलं, मग कशासाठी केलं? तर तिला न्याय मिळावा, तिला न्याय मिळावा, बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं, आमच्या मुलीसारखं। तर त्यासाठी SIT बेमॅकी काय नार्को जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या करा, पण मला न्याय द्या। माझी मुलीची आत्महत्या करायला की नव्हती, करणारच नव्हती ती। प्रवृत्त जरी केली असली तर त्याने हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत, पण तरी पण 2 आरोपी आणखीन मोकाट आहेत। त्या 2 आरोपीला ते मदत करावा आणि शासनाला ताईंना माझी विनंती आहे की याला न्याय, आम्हाला न्याय मिळवून द्या आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी 302 काय कलम लागतील तेवढे लावा। गौरी पालवेच्या वडिलांनी उद्विग्न होत खरं तर हा सगळा आरोप केलेला आहे। आपली मुलगी गरीबाच्या घरात द्या पण श्रीमंताच्या घरात मात्र देऊ नका, असं म्हणतात गौरीचे वडील। गौरीची आत्महत्या नाही तर तिला मारण्यात आलं, असं खरं तर गौरीच्या पालकांचं म्हणणं आहे। या सगळ्या प्रकरणी सध्या तपासही सुरू आहे। गौरीच्या वडिलांची ती प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा बघूया। खरं तर गौरीच्या वडिलांची ही जी अवस्था आपण पाहतोय ती केवळ गौरीच्या वडिलांचीच नाहीये, ती अवस्था वैष्णवीच्या आईबाबांची झालेली, ती अवस्था सायलीच्या आईबाबांची झालेली होती। आईवडिलांचं हे रडणं, हे दुःख पाहून मन सुन्न होतं, विषण्ण होतं आणि मनात मात्र विचारांचं अक्षरशः काहूर माजतंय। का घडतंय हे असं? समाजात पसरलेल्या विघातक दुष्कृत्यांचा सर्वाधिक फटका आत्तापासूनच नाही तर अगदी 18व्या-19व्या शतकांपासून हा स्त्रीला बसतच आलाय। आज 21व्या शतकातही तिला आपलं आयुष्य संपवायची वेळ येत असेल तर आपला पुरोगामी महाराष्ट्र किंबहुना पुरोगामी विचारांची शाल पांघरलेला महाराष्ट्र कुठं जातोय? आपण खरंच बदललेल्या काळानुसार विचार करतोय का? विचार करून वागतोय का? याचा आत्मपरीक्षण करून विचार करण्याची गरज आहे। सरकारच्या पातळीवर सगळे प्रयत्न करतंय, हे सगळं रोखता यावं याकरता सरकार प्रयत्नशील आहे। पण मला आज गौरी, वैष्णवी, सायली अशा सासरच्या जाचामुळे आयुष्य गमावणाऱ्या तुला एकच सांगायचंय, तुला तुझ्या पित्यानं किंवा तुझ्या आईनं डॉक्टर केलं, शिक्षक बनवलं, वकील केलं, इतकंच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या हुद्द्यावर वरिष्ठ पातळीवर आज जी तू आहेस, जे काही बनवलं असेल त्यामागे तुझ्या पालकांची, तुझ्या माऊलीची प्रचंड स्वप्न आहेत। एकदा या जाचाला बळी पडताना किंबहुना बळी पडत असताना तुझ्या त्या आदर्शवत स्त्रियांच्या आयुष्यात जरा डोकावून बघ। समाजाच्या जाचाला बळी पडलेल्या जर त्या स्त्रिया असत्या तर जिजाऊंचा शिवबा
घडला नसता, मुक्ताईचा ज्ञानदेव झाला नसता, डॉक्टर आनंदीबाई, सावित्रीबाई फुले, रमाबाई घडल्या नसत्या, तेव्हा असं काही घडत असेल तर तू घाबरू नकोस, तू एकटी नाहीयेस. याकरता खरं तर एक वृत्तनिवेदिका म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून तुमच्याशी संवाद साधतीये. तुमच्या ज्या काही व्यथा असतील, एकटा आहात म्हणून खचून जाऊ नका. लोकशाही मराठी तुमच्या सोबत आहे. अशा वृत्तींना ठेचून काढण्याकरता नक्कीच आवाज आम्ही उठवू, याची ग्वाही तुम्हाला मी या माध्यमातून देते. लोकशाही मराठी तुझ्यासोबत नक्कीच आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.